प्राप्ती करून घ्या. आता हा विचार झाला एका बाजूचा म्हणा. अगदी थोडक्या वेळेमध्ये याच अभंगाचा एक भाव मला सांगायचा तेवढा सांगतो आणि पुढे जातो. आता हा जो अभंग आहे आपण मगाचपासून विचार करतोय, हा अभंग म्हणजे संवाद कोणामधला आहे? भगवंता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळांमधला हा संवाद. हा भगवंताने गोपाळांना केलेला उपदेश आहे. हा एक विचार झाला. पण मगाशी मी म्हणालो तसा आज आपण नाथ महाराजांच्या दरबारात आहोत. मग विचार करताना थोडा वेगळा करायचा. हा जो संवाद आहे हा संवाद भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळांमधला नाही, हा संवाद आहे संतांमधला आणि भक्तांमधला. हा जर संवाद भक्तांमधला आणि संतांमधला असेल तर याचा विचार पुन्हा पूर्ण अभंगाचा करावा लागतो. कशामुळे हा अभंग संतांच्या मुखात शोभतो? हा अभंग भगवंताच्या मुखात का नाही शोभत? यामध्ये याल तरी याले लागे अवघे माझ्या. माझ्या म्हणजे कोणाच्या? माझ्या म्हणजे ज्ञानोबारायांच्या, माझ्या म्हणजे तुकोबारायांच्या, माझ्या म्हणजे नाथ महाराजांच्या. नाथ महाराजांच्या मागे मागे जा. इथं भगवंताच्या मागे मागे जा का नसावं? त्याचा एक विचार आहे. हा विचार मागचा आमच्या महाराजांनी सांगितला बरं का काही दिवसांपूर्वी. सद्गुरुजी महाराजांनी याबद्दल फार सुंदर भाव सांगितला. तेवढा भाव सांगतो आणि उत्तर असा करीत या अभंगामध्ये सगळी चरण सगळे प्रमाण की भगवंताच्या मुखात शोभतच नाहीत. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे हे बोलणं देवाला शोभत नाही. कसं नाही शोभत? हे बोलणं फक्त संतांना शोभू शकतं, देवाला शोभत नाही. कशामुळे नाही शोभत? त्याची कारण देतो. या अभंगाची जर 2-3 चरण जर पाहिली तर हे 2-3 चरण फक्त संतांच्या मुखात शोभू शकतात, भगवंताच्या मुखात शोभत नाही. कसं सांगतो? पहिल्या चरणात सांगितलं याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. या चरणामधला पहिला एकच शब्द अवघे. या अवघे शब्दांचा जर विचार केला तर अवघे हा शब्द भगवंताच्या मुखात कधीच शोभत नाही. कसा शोभत नाही? अवघे म्हणजे काय? अवघे शब्दाचा अर्थ होतो सगळे. सगळे सगळे या सगळे या हे भगवान कधीच म्हणत नाही. तो एवढा चिंबूस आहे महाराज, इतका चिंबूस आहे. त्याचं औदार्य फार वेगळं. त्याचं औदार्याचा विचार केला तर त्याचं औदार्य इतकं चिंबूसपणाचं औदार्य आहे महाराज देवाचं. देव सगळ्यांना सगळं वाटत नाही, सगळ्यांना सगळं वाटत नाही. देवाकडे जी गाठोड आहे ना, ते गाठोड भगवान असं उघडं करून सगळ्यांसमोर ठेवत नाहीत बरं का कधी. भगवंताचा विचार करा. हे मी सांगत नाही, संतांची, मी माझ्या बुद्धीचं काहीही सांगत नाही, संतांची प्रमाण आहे महाराज. अहो भगवान असा आहे, भगवंताचा विचार केला तर भगवान सगळ्यांना सगळं देत नाही. भगवंताकडे काय आहे? मुक्ती आहे, मोक्ष. मुक्ती नाही बरं का जेवणाची, मुक्ती. मोक्ष आहे. भगवान मोक्ष आहे, मोक्ष सगळ्यांना देतो. पण तुम्ही शास्त्रकारांना विचारा, ते शास्त्रकार सांगतात मुक्तिं ददाति करिचित् नंतर भक्ती योग. भगवान सगळ्यांना मोक्ष देतील पण प्रेम आणि भक्ती भगवान सगळ्यांना वाटत नाही. प्रेम भगवंताचं जे आहे ना ते इतकं दुर्मिळ आहे, ते दुर्मिळ प्रेम भगवान सगळ्यांना देत नाही. त्यासाठी तो अधिकाराचा विचार करतो. आणि दुसरा विचार आपल्याला प्रसिद्ध आहे, भक्ता राखे पायापाशी योजनाशी संहारी. एकाला जवळ करायचं, दुसऱ्याला दूर करायचं. हे जो भेदभाव आहे हा भेदभाव भगवंताकडे. आणि मग भेदभावाने युक्त असलेला जर भगवान असेल तर असा भेदभाव करणारा परमात्मा अवघे म्हणेल का? सगळे या असं तो म्हणेल का? नाही म्हणत महाराज. तो नाही म्हणू शकत, कारण तो सगळ्यांना जवळ करत नाही. ही भूम आहे महाराज त्याची. या मराठवाड्याच्या भाषेत ज्ञानाची मेघ म्हणतात. काय ही ज्ञानाची मेघ आहे की अशी भगवान सगळ्यांना जवळ करत नाही. भगवान अधिकाराचा विचार करतात. अधिकाराचा विचार करून तुझा अधिकार जर संपन्न झालेला असेल तर तू माझ्या चरणाजवळ ये, नसेल तर दूर हो, अधिकार पूर्ण कर आणि मग माझ्याजवळ ये. म्हणून भगवान अवघे या असं म्हणू शकत नाही. म्हणून या चरणामधला जो अवघे हा शब्द आहे हा भगवंताच्या मुखात बसत नाही. मग आता विचार करा, अवघे शब्द संतांमध्ये लागतो का? मगाशीच आपण प्रमाण दिले, सकळासी येथे आहे अधिकार. अहो कसे या, कसेही असू द्या, घट यावे, न पाहे अति कुळाचा विचार. अवघे हा जो शब्द आहे हा शब्द संतांच्याच मुखात शोभतो. म्हणून हा जो संवाद आहे हा संवाद भगवंताचा नाही, हा संतांचा संवाद आहे.